मार्ग मार्ग नेहमी असा असावा की जेथे शीर्ष नम्रताने सदा झुकलेले असावे. गुरु गुरु असा असावे की ज्यांच्याकडून वारंवार योग्य मार्गदर्शन लाभावे. नमस्कार, मी उर्मिला. माझ्या आपली संस्कृती आपले सणवार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि पहिल्या गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. मार्गशीर्ष हा महिना व्रतवैकल्यांसाठी खास असतो, कारण महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी मार्गशीर्ष पौर्णिमा, दत्त जयंती हे व्रत आणि सण उत्सव आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असणारा आहे. मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची आपण पूजा करायची आहे. या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करतात. कथेचे पठण आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात. तसेच हे व्रत केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात, घरामध्ये सुख शांती लाभते. आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण ह्या व्रताला पूर्ण मनोभावे आणि विश्वासाने करावे. त्यामुळे श्री महालक्ष्मी माता आपल्या आणि आपल्या कुटुंबावर कायम कृपा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष गुरुवारी माता लक्ष्मीचे स्वागत आपल्या घरामध्ये आपण कसे करायचे आहे, त्याचबरोबर पूजेची शुभ घडी मुहूर्त काय असणार आहे, ज्या वेळी आपण पूजा मांडणी करणार आहोत त्या दिवशी आपल्याला कोणकोणते मंत्र म्हणायचे आहे, त्याचबरोबर ह्या दिवशी देवीला कोणते नैवेद्य दाखवायचं आहे, तसेच सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. देवी लक्ष्मीचा निवास नेहमी आपल्या घरामध्ये असावा अशा प्रत्येकाची इच्छा असते. परंतु काही वेळा काही कारणास्तव देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते. अशा परिस्थितीत देवी लक्ष्मी ज्या घरातून जाते तेथे दुःख आणि गरिबी वाढते. त्याचमुळे प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या घरामध्ये नेहमी देवी निवास करो. प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते की आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा कायम राहावे. धन संपत्ती सुख शांती आणि समृद्धी कधीच कमी पडू नये. विशेषतः जेव्हा एखादी स्त्री लग्न नंतर नवीन घरात पाऊल ठेवते तेव्हाच तिला वाटते की तिच्या घरात नेहमी लक्ष्मीचा वास असावा. म्हणून विवाहित स्त्री महालक्ष्मी देवीची आपल्या दिनचर्याचा भाग बनवते. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी देवीचे आगमन होण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवावी, सकारात्मकता वातावरण निर्माण करावे आणि रोज लक्ष्मी देवीची प्रार्थना करावी. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. स्वच्छता असल्यास त्याच घरात देवी लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा हवी असल्यास स्वच्छता राखणे तेवढेच गरजेचे आहे. मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ करायची आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि व्रताची संकल्पना करायची आहे. अंगणात आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला छान अशी रांगोळी काढायची आहे. त्यामध्ये माता लक्ष्मीचे पाऊल अवश्य काढा. त्याचबरोबर माता लक्ष्मीचे आवडतं कमळ फुलंही त्या रांगोळीत काढायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला मुख्य उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला कलश मांडणी करायची आहे. सर्वप्रथम आपण जेथे पूजा मांडणार आहोत तेथे जागा स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायची. त्यानंतर त्यावर स्वस्तिक काढून घ्यायचे आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्यावर चौरंग ठेवायचा आहे. त्यावर पिवळा किंवा लाल रंगाचे कपडे अंथरून घ्यायचे आहे. सर्वप्रथम देवाला दिवा लावून घ्यायचा आहे. कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण आधी दिवा लावून घेत असतो, दिवेची पूजा करून घेत असतो. आणि कलश मांडण्यासाठी शुभमुहूर्त आपल्याला लागतो. तर शुभमुहूर्त सकाळी 6:53 ते 8:12 आहे. त्यानंतर यमघटा आहे. या काळामध्ये आपण पूजा मांडायची नाही. त्याचबरोबर ह्या दिवशी राहू काळ आहे दुपारी 1:20 तर 2:46 तर ह्या काळामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये. त्यामुळे आपल्याला या काळात कलश मांडणी करायची नाही. ह्या दिवशी सर्वोत्तम मुहूर्त म्हणजे अभिजित मुहूर्त. वेळ सकाळी 11:48 ते दुपारी 12:30 आहे. तर ह्या काळामध्ये पूजा मांडणी तुम्ही करू शकतात. बऱ्याच कारणांमुळे जर तुम्हाला दिवसभरात पूजा मांडणी करायला वेळ जमला नाही तर तुम्ही पूजा मांडणी ही संध्याकाळी करू शकतात. तर संध्याकाळी पण वेळ आहे 4:30 म्हणजे 4:30 तर 6:34
ह्या वेळात तुम्ही पूजा मांडणी करू शकतात. अशा पद्धतीने ह्या दिवशी पूजेचा मुहूर्त आहे. पूजा मांडणी कशी करायची हे तर मी तुम्हाला सांगितलंच. आणि पूजा मांडणीसाठी चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावर तांदळाची रास घालायची आणि अष्टदल कमल काढायचं आहे. त्यावर आपण तांब्याने भरलेला कलश ठेवायचा. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर दाखवलंच आहे मी पूजेची मांडणी कशी केली ती. त्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करायची आणि सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे. दिवेला नमस्कार करायचा आहे आणि प्रत्येक आपण जी पूजा केली ना, कलश मांडणी, विडा, लक्ष्मी मातेची पुस्तिका किंवा फोटो, तर यांना सगळ्यांना आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतरच आपण आहे ना, आपल्या स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि रांगोळीचं काढायची चौरंगाभोवती किंवा पाटाभोवती, कारण रांगोळी काढल्याने आपली पूजा सुशोभित दिसते. आणि त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र तुम्हाला सगळ्यांनाच येतो. सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हा साधा सोपा मंत्र आहे. हा कोणाला येऊ शकतो, कारण काही मंत्र संस्कृतमध्ये असतात, त्यांचे उच्चार आपल्याला होत नाही. त्यामुळे हा मंत्र म्हटला ना तरी चालेल किंवा गणपताय नमः म्हटलं ना तरी चालेल किंवा माता लक्ष्मी माता म्हटलं ना तरी चालेल. देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो. त्याला फक्त भक्ती हवी असती. तुम्ही कशा पद्धतीने करा, जास्त सजावट लागत नाही देवाला. फक्त भक्ती ही आपण निस्वार्थपणाने भक्ती केली ना, तीच त्याच्यातच देव खुश असतो, देवी खुश असते. तर चला, आता आपली पूजा मांडणी झाली आहे. दिवा लावून झाला, अगरबत्ती लावून झाला, धूपदीप लावून झाला आहे. तर आता आपण आरती करून घ्यायची आहे. तर आरती ना अगोदर गणपतीची घ्यायची आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीची घ्यायची आहे. तर आपण जी पुस्तिकामध्ये कहाणी असते ती वाचायची आहे, पण ती संध्याकाळी जरी वाचली ना तुम्ही तरी चालेल. आणि सकाळी पूजा मांडणी करून घ्यायची. तर मुहूर्त 2 सांगितले तुम्हाला. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा लेट येतोय, पण काही हरकत नाही, तुम्हाला नक्कीच फायदा होईल याचा. तर चला, आता पूजा मांडणी करून झाली आहे. पुस्तिका तुमच्या मनावर, तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी वाचा किंवा संध्याकाळी पूजा मांडणी केली संध्याकाळी वाचला तरी पण चालेल. आणि त्यानंतर आहे ना, आता आपल्याला नैवेद्य, तर नैवेद्य घ्यायचा आहे. तर हा नैवेद्य आहे ना गाईला द्यायचा किंवा गाय जर नसेल ना, तो नैवेद्य आपण सर्व कुटुंबातील व्यक्तींनी वाटून खायचा. तर नैवेद्यासाठी ना मेथीची भाजी किंवा मेथीची भाजी तर ही करावंच लागते, पण खीर, काहीतरी गोड पदार्थ हा करायचा. खीर पण करायची त्यासोबत. असं आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे संध्याकाळी. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.